तुम्हाला की ते दोन इक्विपोटेन्शियल पॉइंट शॉर्ट करून टाका म्हणतोय का ओपन ठेवा म्हणतोय, उघडं ठेवा म्हणतोय का झाकून ठेवा म्हणतोय, त्याला म्हणजे क्लोज करा म्हणतोय का ओपन करा म्हणतोय. शॉर्ट सर्किट असणारे पॉइंट, इक्विपोटेन्शियल असणारे पॉइंट हे शॉर्ट करा म्हणतोय का ओपन ठेवा म्हणतोय. तर ओपन ठेवलं तर बाहेरचे लोक घुसतात, म्हणून क्लोज ठेवायचं, झाकून ठेवायचं. आपली वस्तू आपण झाकून ठेवायची. म्हणून विद्यार्थ्यांनो क्लोज करा आणि आपल्या सर्किटला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा. तर व्हीटस्टोन्स नेटवर्क हा एक विशिष्ट नेटवर्क आहे. 4 कंडेन्सरनं आणि त्याच्यामध्ये कॅपॅसिटर असतो. 5 कॅपॅसिटर आहेत, पण त्यात चौघांचा रेशो मात्र समान असला पाहिजे. सर्वच्या सर्व सारखे असतील तर खूपच छान, आणि जर समजा वेगळा असेल तर मात्र आपल्याला काय करावं लागतं, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढण्यासाठी आपल्याला त्याचा इक्विपोटेन्शियल पॉईंट शोधावं लागतं. ओके बेटा. तर हा व्हीटस्टोन्स नेटवर्क आला रे आला, 4 कॅपॅसिटर सारखे आले रे आले की तुम्हाला पटकन त्याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती समजायचं, C. आता चौघं जर 2C चे असतील तर 2C आहे ना, म्हणजे प्रत्येक कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स किती आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता, हो ना बेटा. हां, आता याच्यापेक्षा थोडंसं वरच्या लेवलचा क्वेश्चन घेतोय मी. विद्यार्थ्यांनो तुमच्यासमोर असा प्रश्न निर्माण झालेला आहे की इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढायचं आहे असा. हे आहे सिरीज कॉम्बिनेशन. अशी लांबलचक सर्किट असते बाळांनो, आणि ए आणि बी पॉइंट इथं असतात. इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढायचं, अशी सर्किट असते. पण कंडेन्सर्सचा नंबर मात्र फिक्स असतो, किती कंडेन्सर आहेत असं दिलं जातं. तर प्रत्येकाचा कॅपॅसिटन्स वेगळा देऊ शकतात, इक्वल देऊ शकतात. फक्त तुम्हाला मी सांगतोय अशी कॉम्प्लिकेटेड नेटवर्क आली तर त्यासाठी आपणाला कुठल्या पद्धतीचा वापर करायचा. आता या सर्किटमध्ये तुम्ही जर विचार केलात ए कडनं घुसण्याचा, ए कडून आत जाण्याचा प्रयत्न केलात सिम्प्लिफाय करत असताना, इकडनं येण्याचा प्रयत्न केलात तर याच्या सिरीजमध्ये हा नाही, याच्या सिरीजमध्ये हा नाही, मग प्रॉब्लेमच झाला की आता याच्यासोबत सिरीज पण कोणी नाही, पॅरलल पण कोण नाही, इथून घुसू शकत नाही आहे, संपला मार्ग. आता इथून मध्ये जा, हे तिघं सिरीजमध्ये आहेत का, नाहीत, ते पण सिरीज नाहीत, म्हणून संपला मार्ग. बी कडून घुसण्याचा प्रयत्न करा, हा याच्या सिरीजमध्ये हा नाही, याच्या सिरीजमध्ये हा नाही, पॅरलल पण नाहीत, सिरीज पण नाहीत, मार्ग बंद आहे. इकडनं मार्ग बंद, इकडनं मार्ग बंद, बंद बंद बंद. आता इथून घुसा, इकडनं कुणीकडनं चान्स आहे का मध्ये घुसण्याचा बघा. याच्या सिरीजमध्ये हे सर्वच्या सर्व सिरीजमध्ये नाहीत, हे वरचे सर्व सिरीजमध्ये नाहीत, पॅरललमध्ये नाहीत. मग काय करायचं आता, जिथं कमजोरी मिळली वहीं से घुसना है. तुम्हाला माहित आहे बाळांनो, जर तुम्हाला आंबा खूप खाऊ असं वाटलं, खूप दिवसानंतर आंबा खाल्ला नाहीये आणि अचानक अर्धा पाड भेटला तुम्हाला आंब्याचा, तर अर्धा पाड जर भेटला तर आपलं मोह आवरत नाहीये, पटकन पाड जिकडनं पिकलंय तिकडनं खायला सुरुवात करतो आपण, हो ना बेटा. अगदी तसंच आता एकदा कुठं संधी भेटली मध्ये घुसण्याची, मग विचार नाही करायचा, घुसेंगे, चलो. आइए बच्चों, इधर से मिल गया है हमें कोई उम्मीद मिल चुकी है, जाएंगे हम इससे अंदर. बच्चों इन तीनों का किस प्रकार का कॉम्बिनेशन है, इन दोनों में एक जंक्शन कॉमन है, इन दोनों में एक जंक्शन कॉमन है, तो ये दोनों सीरीज है, ये दोनों सीरीज है, तो ये तीनों सीरीज में है. तो अब सीरीज का पहला कॉम्बिनेशन CS1 इक्वल टू C/3 है ना बेटा. CS सीरीज का कॉम्बिनेशन है, ओके बेटा. तो C/3 आएगा,
ओके, ऐसे सॉल्व करते जाना बेटा। अब इन दोनों का CS1, इन तीनों का CS1, ये CS1 इसके साथ ये दोनों कैसे है, ये दोनों पैरेलल है, क्योंकि इन दोनों में ये दोनों जंक्शन कॉमन है, तो इस दोनों कंडेंसर पैरेलल है, तो दोनों की क्या करेंगे, Cp1 पैरेलल का पहला कॉम्बिनेशन Cp1 इक्वल टू C प्लस CS1 है ना बेटा, Cp1 मिल गया। अब ये Cp1 और ये दोनों किस कॉम्बिनेशन में, ये तीनों किस कॉम्बिनेशन में है, ये तीनों है सीरीज में। अभी ऐसे ही है ना बच्चों, ये तो ये Cp1 है, Cp1 और ये C और ये C सीरीज में, तो सीरीज का सेकेंड कॉम्बिनेशन CS2 इक्वल टू कितना C डिवाइडेड बाय 2 प्लस C डिवाइडेड बाय 2, ये होगा उसका कॉम्बिनेशन। तो इसका मतलब है 1/2 बाय C प्लस 1/Cp1, तो ये 1/CS2 हो गया है ना बेटा। तो CS2 ऐसे निकालेंगे C इंटू Cp1 डिवाइडेड बाय SS, इट इज Cp1 2 Cp1 प्लस C। तो ऐसा बच्चों ये है CS2। कैलकुलेशन का भाग अलग है। अब चलो इनका CS2, ये CS2 और ये, अब ये दोनों पैरेलल हुए, ये दोनों पैरेलल, तो Cp3 मिल गया, कैसे, C प्लस CS2 है ना बेटा। अब चलो ये Cp2 बन गया Cp3, Cp1 Cp2 है ना बेटा, Cp1 Cp2, CS1 देखो ना, Cp2 सेकेंड पैरेलल कॉम्बिनेशन है, तो ये Cp2 और ये दोनों फिर क्या हो गए, सीरीज में, ये तीनों सीरीज में, तो CS3 मिल गया, और वो CS3 अब ये C पैरेलल में Cp3 मिल गया, और ये Cp3 और फिर ये तीनों सीरीज में क्या मिलेगा, CS4 मिलेगा, और ये CS4 और ये C पैरेलल में Cp4 मिलेगा, ये Cp4 और ये दोनों सीरीज में CS5 मिलेगा, और ये CS5 और ये C पैरेलल में Cp4 मिलेगा। तो अब ये तीनों Cp5 और ये तीनों सीरीज में CS6 मिलेगा। तो ऐसे सॉल्व करना बेटा, तो ऐसे सॉल्व करते 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 कंप्लीट सर्किट हो जाता है। ऐसे भी क्वेश्चन आएंगे बच्चों, ऐसे जब क्वेश्चन होते हैं बच्चों, तब आपको इफेक्टिव कैपेसिटेंस निकालना होगा। तो इफेक्टिव कैपेसिटेंस कैसे निकालना, किस प्रकार से हमें उसको निकालना है, कैसे हम उसको सिंप्लिफाय करना है, जहां से जिथून संधी मिळाली ना, संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा, संधी जाऊ द्यायची नाही। तर अशा पद्धतीचे सुद्धा काही प्रॉब्लेम येतात मित्रांनो। फक्त तुम्हाला कसं सॉल्व करायचं हे तुम्हाला जाणीव करून देतोय, तुम्हाला टेक्निक सांगतोय की हाऊ टू सॉल्व द डिफिकल्ट न्यूमेरिकल्स, डिफिकल्ट प्रॉब्लम्स रिगार्डिंग द मिक्स्ड कॉम्बिनेशन ऑफ कंडेंसर्स। अलग अलग कंडेंसर्स है, अलग अलग कॉम्बिनेशन के कंडेंसर्स है, तो उसको हमें सॉल्व करना है। तो अब ऐसे प्रॉब्लम आए तो हम किस प्रकार उसको सॉल्व कर सकते हैं, तो बच्चों ये हमें मेथड बता रहे कि कैसे हमें उसको सॉल्व करना है। तो चलो बच्चों, ये हुआ, और जैसे ये सेकेंड लेवल बन गया बेटा, मतलब धीरे धीरे चलते हम सिंप्लीफाई करेंगे। तो जैसे प्रैक्टिस हो जाएगा ना, जहाँ
कुठून घुसता येतं ती संधी बघायची, घुसता कसं येतं ते बघायचं. मग आता घुसण्याचा प्रयत्न करत असताना मग आपण इकडनं पाहिलं, इकडनं पाहिलं, इकडनं पाहिलं, इकडनं पाहिलं, इकडनं घुसता आलं, संधी मिळाली, त्याचा फायदा घेतला आणि सॉल्व करते 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 हम पहुंच गए हैं इफेक्टिव कैपेसिटेंस के तरफ. तो इफेक्टिव कैपेसिटेंस निकाला है हमने. तो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो इफेक्टिव कॅपॅसिटन्स ऑफ द सर्किट काढत आहोत. आता चला थोड़से याच्यापेक्षा टफ. ओके बेटा, हाँ क्या होता है, तो ऐसे सिचुएशन में जहाँ हम, यहाँ सिंपल था वो, अभी जो सर्किट बड़ी थी मगर हमारे लिए इजी बन गया था. क्या ये सिंप्लीफिकेशन, क्यों, सीरीज पैरेलल आ रहा था, उसमें समझ रहा था सीरीज में है पैरेलल में है, अच्छी तरह से समझ में आ रहा था. अब बच्चों अब हमें और इससे डिफिकल्ट आएगा. हमारे पास ऐसे बहुत सारे कैपेसिटर्स हैं, बहुत सारे कैपेसिटर्स हैं और वो इन्फिनाइट नंबर ऑफ कंडेंसर्स हैं, इन्फिनाइट नंबर ऑफ कंडेंसर्स हैं, है ना बच्चों. कभी कभी आपको एपी के ऊपर के क्वेश्चन पूछते हैं, एपी के ऊपर, जीपी के ऊपर, कैसे इफेक्टिव कैपेसिटर्स. ये जो अभी जो सॉल्व करते थे ना बच्चे, तो इसमें ऐसा होता है, देखो ना, आपको ये कैपेसिटर है, ये कैपेसिटर है, ये कैपेसिटर है, ऐसा है ना. तो इन्फिनिट नंबर ऑफ सीरीज कॉम्बिनेशन के कंडेंसर्स है और इसका C, ये 4C, ये 8C, ये 16C ऐसा है. तो इफेक्टिव कैपेसिटेंस 1/CS इक्वल टू 1/C प्लस 1/4C प्लस 4C प्लस 1/8C प्लस 1/16C ऐसे क्वेश्चंस आए तो अब इस कैसे हम सॉल्व कर सकते हैं. इसका रेशियो देखो बच्चों, रेशियो देखो, इनके साथ का क्या रेशियो है, इनके साथ का क्या रेशियो है, कॉमन रेशियो है क्या, डिफरेंस सेम है. अगर डिफरेंस सेम आता है उसको अरिथमेटिक प्रोग्रेस बोलते हैं, एपी बोलते हैं, और रेशियो इक्वल सेम आता है उसको जीपी बोलते हैं. तो जीपी के लिए ज़्यादा क्वेश्चन बनते हैं, अरिथमेटिक के लिए बहुत स्पेशल क्वेश्चन होते हैं बेटा. तो अरिथमेटिक के ऊपर कोई क्वेश्चन ज़्यादा नहीं है, ना है तो भी, नाही है बोले तो भी कुछ दिक्कत नाही हो जाईल, म्हणजे असूच शकत नाहीत असं वाटतंय मला. कारण एपीचं त्याच्यात खूप कंडिशन आहेत. म्हणजे एपीला काय जनरल ॲडिशन करण्यासाठी जे फॉर्म्युला आहे ना, तो खूप कंडिशनल फॉर्म्युले आहेत. मग ती कंडिशन सॅटिस्फाय करणारे हे इथं आपण खूप विचार करून प्रश्न तयार केला तरच ते असू शकतं. म्हणून ते ऑलमोस्ट तो क्वेश्चन नाही आहे. म्हणून आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आणि करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये असे काही क्वेश्चन असतात, ग्रॅव्हिटेशनमध्ये सुद्धा असे क्वेश्चन असतात की जे तुम्हाला जीपीचा वापर करावा लागतो. जीपी म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेस, अरिथमेटिक प्रोग्रेस, जॉमेट्रिक प्रोग्रेस, मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज आहेत, सिरीज आहेत, या जॉमेट्रिक प्रोग्रेस आहेत हे. मग आता सांगा, ही जर सिरीज असेल तर अशा सिरीजमध्ये जर आपल्याला सम करायचं असेल तर जॉमेट्रिक प्रोग्रेसच्या फॉर्म्युलानुसार सम ऑफ दिस नंबर इक्वल टू फर्स्ट टर्म, पहिला जो टर्म आहे ही टर्म, पहिली टर्म, फर्स्ट टर्म डिवाइडेड बाय 1 माइनस कॉमन रेशियो. ये फार्मूला है बेटा, सम ऑफ द जीपी, जी उस जॉमेट्रिक प्रोग्रेस में, त्या जॉमेट्रिक प्रोग्रेसमध्ये कितीही टर्म असू द्या, त्यांचा जर रेशियो कॉमन असेल तर अशा वेळेस तुम्हाला सम ऑफ द ऑल दीज अशा सर्व नंबरची बेरीज जर करायची असेल तर फर्स्ट नंबर, पहिला जो टर्म आहे फर्स्ट टर्म डिवाइडेड बाय 1 मायनस कॉमन रेशो, या सूत्रानुसार तुम्ही त्याचा सिम्प्लिफाय करायचं बाळांनो. ही जीपी जॉमेट्रिक प्रोग्रेस आहे, सम ऑफ द इन्फानाइट नंबर्स. जर कॉमन रेशोमध्ये असतील तर जीपी, कॉमन डिफरन्समध्ये असेल तर एपी. मग एपीचे कंडिशनल फॉर्म्युलेज आहेत, मग ते इवन असलं तर काय, ऑड असलं तर काय आहे, 0 असलं तर काय आहे, ह्याच्यापेक्षा जास्त असलं तर काय आहे, असे अनेक कंडिशन आहेत त्याच्यामध्ये. म्हणून ऑलमोस्ट नाही, त्याच्यावर नाही क्वेश्चन म्हटला तरी चालेल, पण जीपीवर असतो क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीचे सुद्धा समस्या आपल्या समोर आल्या ना तर असं सॉल्व करायचं. अशी एक व्हरायटी आहे बाळांनो. म्हणजे तुम्हाला कॅपॅसिटरच्या कॉम्बिनेशनबद्दल व्हरायटी ठेवतो तुमच्या समोर, की कंडेन्सरच्या कॉम्बिनेशनवर कशा कशा पद्धतीचे प्रश्न येतात. तर सरळ पॅरलल आला तर फर्स्ट लेवल झाला, सरळ सेकंड सिरीज आला तर फर्स्ट लेवल झाला. पण जेव्हा
मिक्स्ड कॉम्बिनेशन येतो तेव्हा तुम्हाला व्हीटस्टोन्स आहे का विचारात घ्यावं लागतं, इक्विपोटेन्शियल पॉईंट भेटतात का ते विचारात घ्यावं लागतं. व्हीटस्टोन्स असेल तर पटकन तो फॉर्म्युला वापरायचा, इक्विपोटेन्शियल पॉईंट घ्यायचं, शॉर्ट करायचं, जोडायचं किंवा ओपन ठेवायचं. पण तुम्हाला सांगितलं माझं सजेशन क्लोज करूनच ठेवा. आणि इन्फानाईट नंबर ऑफ सिरीज आली आणि त्याचा कॅपॅसिटन्स तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही त्या सर्वांची बेरीज करण्याचा प्रसंग जर तुमच्यासमोर आला तर जीपी जॉमेट्रिक प्रोग्रेसचा वापर करा आणि सम ऑफ द इन्फानाईट नंबर ऑफ टर्म्सच्या सर्वांची बेरीज करू शकता. ओके बाळांनो, तर ही एक व्हरायटी तुमच्यासमोर ठेवलं. बघा, सिम्पल सिरीज, डायरेक्ट पॅरलल, व्हीटस्टोन्स, मिक्स्ड कॉम्बिनेशनमध्ये व्हीटस्टोन्स आणि व्हीटस्टोन्स नसेल तर इक्विपोटेन्शियल पॉईंट शोधायचं. त्याच्यात मग पुन्हा सिम्पलच असतं, पण लार्ज सर्किट असेल तर कसं सिम्प्लिफाय करत जायचं मग असे घेतलं. त्याच्या अगोदर मी घेतलं होतं अशी श्रृंखला घेतली होती, याला सिम्प्लिफाय करायचं, त्याच्यात ॲड करायचं, पुन्हा त्याच्यात ॲड करायचं, करते सिम्प्लीफाई करना. अब भी इन्फिनिट नंबर ऑफ कंडेंसर का कॉम्बिनेशन लिया था, उसको हम जीपी से हम